नमस्कार, वीणाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते। आज आपण करणार आहोत फोडणीची पोळी। पोळ्या घरात उरल्या की प्रश्न असतो काय करायचा, पण हा पदार्थ केला की पोळ्या पण संपतात आणि सर्वांना आवडते सुद्धा। 4 पोळ्या कुचकरून घेतल्या आहेत, मिक्सरवर केलेल्या नाहीयेत, हाताने केलेल्या आहेत, कुचकरल्या आहेत त्या। एक कांदा घेतलाय मोठा, कढीपत्ता आहे, मिरच्यांचे तुकडे आहे, मीठ, साखर, दाणे आहेत आणि थोडंसं दही आहे। साधारण 1.5 चमचा तेल टाकलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की फोडणी करूया। ह्याच्यावर दही टाकल्यामुळे थोडीशी फोडणीची पोळी अशी मऊ होते। तेल तापलेलं आहे, मोहरी टाकलेली आहे, हिंग टाकलाय, हळद, मिरच्यांचे तुकडे, कढीपत्ता, सर्व कांदा, दाणे, थोडंसं तिखट। पोळी टाकूया। गॅस आता मी बारीक करते। मीठ आणि साखर। फोडणीच्या पोळीमध्ये दह्याचा फ्लेवर खूप छान येतो। थोडासा ताक असेल तरी ताक टाकलं तरी, आंबट ताक तरी सुद्धा छान लागतं। हे दोन्हीही समजा ताक किंवा दही दोन्ही नसेल तर थोडंसं लिंबू, काहीतरी आंबट, त्याला चव चांगली येते। याला चांगली एक वाफ आणूया की आपली फोडणीची पोळी तयार होईल। झाकण ठेवते, 1-2 मिनिटांनी तुम्हाला उघडून दाखवते। आपण आता उघडून बघूया। छान वाफ आली आहे, मऊपणा सुद्धा एकदम छान आलेला आहे। गॅस मी बंद करते। फोडणीची पोळी आपली तयार झालेली आहे। याच्याबरोबर देताना थोडंसं दही दिलं की छान लागतं। करून बघा, आवडलंय की नाही सांगा। धन्यवाद।